नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। शरद मैंद यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतितात्काळ कार्यवाही करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी मध्यरात्री संपर्क। 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी ढगफुटी होऊन पुसद परिसरात अतिवृष्टी झाली व त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। अतिवृष्टीनंतर पुसद परिसरातील अनेक गावांची पाहणी शरद मैंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली। सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्याच्या 2000 किट्स वाटल्या। शेतकरी व काही शेतमजुरांना आर्थिक मदत केली। ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीनपत्राचे वाटप केले। तसेच धनकेश्वर नगरमधील मुक्या गीताबाईचे घर वाहून गेले होते, म्हणून त्यांना घर बांधून दिले। शरद मैंद त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 19 सप्टेंबर रोजी शरद मैंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावयाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते। त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून दिनांक 3 ऑक्टोबरला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद मैंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री 12 वाजता भेट घेतली। या प्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पूर्ववत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पूर्ववत करणे, खोलीकरण, रुंदीकरण, पूर प्रतिबंधक भिंत बांधून द्यावी अशी विनंती केली। शिष्टमंडळाची त्वरित दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांची शेती पूर्ववत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले व शरद मैंद यांना जिल्हाधिकाऱ्यास भेटण्यास सांगितले। शिष्टमंडळात ॲडव्होकेट बालाजी कपटे, ज्ञानेश्वर हाके, दीपक तायवाडे, पंजाब भाकरे, वैभव ढोकणे, नाना खरात, ज्ञानेश्वर आभाळे, तेजस पाटील, विश्वास बाबुळकर, अवधूत कपटे, दर्शन मोडक, भागवत पुलाते, अमोल चिलकर, बाळू चिलकर हे होते। यावेळी पत्रकार परिषदेला साहेबराव ठेंगे, परमेश्वर जयस्वाल, अनिल ठाकूर, नाना जळगावकर, दीपक जाधव, पंडितराव देशमुख, केजी चव्हाण सर, यशवंत चौधरी, सुभाष बोडके साहेब, इश्तियाक भाई, सोमेश्वर जाधव, अजय पुरोहित, उत्तम वानखेडे साहेब, संतोष आंभोरे, संदीप वट्टमवार, भारत जाधव, सुशील रोहडकर, उदय गंधेवार, ललित चव्हाण, नरेंद्र खंदारे, दीपक अवचार उपस्थित होते। नाल्याने प्रवाह बदलला आणि 400-500 एकर शेतकरी सगळे देशोधडी म्हणजे आणि जवळपास स्पेशल तुमच्या याच्यातून हे टोळगोटे आणि शेती काहीतरी योग्य करण्यासाठी आपल्याला नाल्याचं रुंदीकरण, खोलीकरण आणि साहेब इतकं नुकसान झालं, इतके शेती फार जरुरी आहे साहेब। हे सगळे टोळगोटे झाले 500 एकर, नदीचं पात्रच झालं म्हणजे ते टोळगोटे सगळे धुवून आले तिकडे आणि माती नाल्याचा प्रवाहच बदलला आणि शेतातच नाला तयार झाला साहेब। बरोबर, मध्ये ढगफुटी झाली सॉरी आणि त्याच्यामुळे ते नाल्याचा प्रवाह बदलला। तो हात छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफान हाथ में हाथ चले तो जीतेंगे। शकतो, पण तेव्हा असं वाटलं की बाबा आपलं संपलं, कोणी येत नाही भेटायला। 6-5-6 दिवस होऊन गेले, आमदार नाही आले, खासदार नाही आले। आम्ही वाट पाहत होतो की बाबा कोणीतरी आम्हाला सहानुभूती किंवा आम्हाला आधार देईल, पण असं घडलंच नाही। मग एके दिवशी शरद भाऊ आणि त्यांची टीम आली, कपटे साहेब, शरद भाऊ, फुके साहेब। तेव्हा असं वाटलं की कोणीतरी ज्याचं कोणीच नसतो ना त्याचा देव असतो, देवाच्या रूपात आम्हाला शरद भाऊ भेटले। ते भेटले, अक्षरशः चिखलातून नाल्यातून रस्ता काढत त्यांनी आमच्या पूर्ण शेताची पाहणी केली। म्हणजे असं बांधावरून किंवा लागून बघून नाही, प्रत्येकाच्या शेतातली पाहणी केली, शेतातली नुकसान किती झालं, पीक कसं झालं, काय टोळगोटे आले।
त्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे उभारणी बातमीला मिळाली लाईक किंवा करा, नाही, आमच्या कॉमेंट करा, पाठीशी शेअर कोणतरी करा खंबीर व उभा आहे. सर्वात आधी आणि ताज्या खंबीर उभा घडामोडी असल्यामुळे बघण्यासाठी आम्हाला ते एकनाथ आधार लाईव्ह मिळाला. मराठी न्यूज चॅनलला मग सबस्क्राईब करा. याच्या पाठपुराव्याने काय करायचं आपण आता समोर, मग त्याच्या उद्देशाने भाऊने एसडीओ ऑफिसला आपला मोर्चा नेला. त्या मोर्चाच्या माध्यमातून एसडीओ ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपलं निवेदन पाठवलं आणि तेव्हा त्यांनी एक शब्द मांडला की मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घडून देईल आणि आपल्या समस्या वैयक्तिकरित्या स्वतः जाऊन आपण त्यांना या मागण्या आपले जे नुकसान झाले हे सांगू. तो त्या शब्दांना शरद भाऊ 100% खरे आणि व्यवस्थित त्यांनी तो शब्द पाळला. आता या कंडिशन मध्ये मला एकच म्हणायचं आहे, आम्ही मुंबई कधी पाहिली नाही. मुख्यमंत्र्यांना भेटायचा विचार तो वेगळा सोडूनच द्या. भाऊच्या माध्यमातून आम्ही 10-15 जे शेतकरी आहे तो गेलो तिथे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण म्हटलं साहेब आमच्या आयुष्याची भाकर होऊन गेली. त्यांनी त्याच्यावर दखल घेतली की बाबा ठीक आहे आम्ही काहीतरी करू आणि लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि बाबा यांच्या काय मागण्या त्यांच्या कुठे वाहून गेलं, शेत कसं काय खरडलं ह्याचा काय पाठपुरावा करून तुम्ही लगेच त्यांना मदत द्या बस. आणि तिथून मग आम्ही आज सकाळीच इथे वापस आलो. तर हे सगळा जो प्रवास होता हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे. कारण की मला असं वाटलंच नव्हतं की आम्हाला, कारण की आमदार आणि खासदारांची जी कामं आहेत ते भाऊ करत आहेत. जी कामं त्यांनी करायला पाहिजे ही भाऊ करत आहे. त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जायला पाहिजे ते त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही. माझा कोणाला विरोध नाही, पण मी म्हणतो मला आणि आमच्या शेतकऱ्यांना खंबीरपणे आमचा आम्ही देव जो मानेल ते शरद भाऊंनाच मानेल. आम्ही कुठे कोणत्याही मंचावर असे बोललेलं नाही साहेब, आम्हाला असं स्टेज डेअरिंग नाही आहे. पण या एका महिन्यात भाऊच्या संपर्कात नाही साहेब कसं आहे हे याचं 100% वाटा तुम्हाला जातो. आम्ही कधी बोललो नाही साहेब, पण तुम्ही जे आम्हाला आमच्या पाठीवर हात थापटला, तुम्ही मला थापटून म्हणले की बाबा नाही ठीक आहे आपण करू काहीतरी, बस साहेब तेवढी स्थिर बस. हा ते फिरताना शेतामध्ये, कारण की तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की बा आमचं कोणी आहे की नाही. इथे आपण वाट बघत आहे, शेतकरी भाकर नाही खाल्ली, पोळ्याचा सण होता. काय सांगू तुम्हाला, अक्षरशः म्हणजे मातंगाची परिस्थिती होती. पोळ्याचा दिवस होता, खानमळीचा दिवस होता. ते काहीतरी म्हणतात वसुराजाचा सण आहे, तो कसा तरी आम्ही पार पाडला. पण आम्हाला खायची सुद्धा इच्छा नव्हती, कोणी सुद्धा चुली पेटवल्या नाही. कारण तुमच्या ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो ते अख्खी जमीन होऊन गेली. मग आमच्याकडे काय उरलं, काहीच नाही. मग आम्हाला आधार लागेल ना, कामे होतील, आजची उद्या होतील, उद्याची परवा होती, पण खंबीरपणे बरोबर मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे फक्त एकच व्यक्ती आहे, ते शरद भाऊ आहे. त्यांचे आयुष्यभर मला काय म्हणून मी त्यांचे शब्दात तर मानू शकत नाही आभार, पण आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील. मी एकट्या पण नाही, माझ्या पूर्ण शेतकरी बांधवाकडून आणि पूर्ण गावामध्ये माता भगिनींना पण आता हे नाव माहीत झालं की शरद भाऊ आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे त्यांनाही आता ते घापत्या काय म्हणून त्या घटनेतून आता थोडे बाहेर निघत आहेत, सावरत आहेत. आणि काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, ते फोटो वगैरे आता चर्चा झाली घरी. घरच्यांना गावातल्यांना आनंद व्हायला की बाबा नाही आपल्या गावाचे प्रतिनिधी जाऊन तिथे गेले, मुख्यमंत्र्यांना भेटले. तर ह्या गोष्टी ज्या अनपेक्षित होत्या ते भाऊमुळे व्यवस्थित आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आता समोर काय होईल ते भाऊलाच नाही. आता ते त्यांच्यासोबत आम्ही आहेत आणि ते आमच्यासोबत आहे. हे आमचं एक परिवार तयार झालेला आहे. त्यामुळे आम्हाला आता पुण्याला इंटरव्ह्यू 7 तारखेला